अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर सर आहेत। सर, काय सांगाल? खरं तर पुण्यात आज हा विराट मोर्चा निघत आहे, कशा पद्धती स्वरूप असणार आहे, काय सांगा? पुण्यामध्ये जे सरकारने उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्याच्या विरुद्ध प्रचंड मोठा असा मोर्चा या पुणे शहरामध्ये नव्हे तर पुण्याच्या सर्व जिल्ह्यामधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती निघणार आहे। आणि सरकारला परत एकदा आम्ही इशारा देतो आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र सरकार अनुसूचित जातीचे लोक सरकार विरोधी केलेले आहेत। कारण या मोर्चामध्ये आंबेडकरी समाज तर आहेत, त्याबरोबर चर्मकार आहेत, त्याबरोबर खाटीक आहेत आणि इतर अनेक ढोर मातंगसुद्धा आहेत। त्यामुळे सरकारचा जो हा डाव आहे की या अनुसूचित जातीमध्ये भेदाभेद करण्याचा, ज्या पद्धतीने कुणबी मराठा वाद त्यांनी निर्माण केला, धनगर आदिवासी वाद निर्माण केला, तसा आज अनुसूचित जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सरकार करत आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व अनुसूचित जातीचे लोक एकत्र येऊन हा मोर्चा काढत आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत परभणी असेल, मुंबई असेल, लातूर असेल, जालना असेल, बीड असेल, त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव अनेक ठिकाणी प्रचंड असे मोर्चे निघालेले आहेत। आणि त्यामुळे सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही जनतेचा हा जो उद्रेक आहे, जनतेच्या ज्या भावना आहेत त्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्या। बदर समितीचा जो अहवाल आहे तो बंडल करून मंत्रालयात ठेवा आणि उपवर्गीकरण ताबडतोब रद्द करा, ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे। अनेक दिवसांपासून सर ही मागणी आहे। एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री आहेत, यांच्याशी आपली काय चर्चा झालेली आहे का? या संदर्भात काही चर्चेला किंवा चर्चेसाठी बोलवलं गेलं आहे का? एकंदरीत मुख्यमंत्र्याची जी भूमिका आहे तीच खरी म्हणजे निषेधार्थ आहे। कारण त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे मी करतोय, आम्ही सर्व ती संपूर्ण जजमेंट वाचली। सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही आहे तर सुप्रीम कोर्टाचं फक्त मत आहे की ज्या राज्यांना उपवर्गीकरण करायचं असेल आणि तिथे जर मागणी होत असेल तर सरकारने इम्पिरिकल डाटा एकत्र करून त्या पद्धतीनं त्या राज्य सरकारला अधिकार सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। परंतु इथं कोणाची मागणी नाही, सरकारी काही माणसं आहेत ती एका जातीची काही माणसं मागणी करतात आणि त्यामुळे संपूर्ण अनुसूचित जातीचा याला विरोध आहे उपवर्गीकरणाला। त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की 2 दिवसापूर्वी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेविट सादर केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की SC आणि STमध्ये जे काही कास्ट चेंजेस करायचे असतील किंवा इतर काही करायचं असेल तर त्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, इतर कोणालाही राज्यांना वगैरे नाही, असं स्वतः जर सरकारने अशा पद्धतीने स्टेटमेंट सरकार ही भूमिका घेतं आणि महाराष्ट्र सरकार त्याच्या नेमकी उलटी भूमिका घेतं आहे, तर माझं म्हणणं आहे, मी मुख्यमंत्री सांगू इच्छितो की या देशातली पहिली घटना दुरुस्ती जी झाली ती मद्रास विरुद्ध चंपकन दोराई नावाच्या एक सुप्रीम कोर्टाची जे मॅटर होतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मद्रासमध्ये दिलेलं शिक्षणाचं आरक्षण सरकारचं हे रद्द केलं होतं। तेव्हा बाबासाहेब आंबेडकर केंद्र सरकारमध्ये कायदे मंत्री होते। बाबासाहेबांनी घटनादुरुस्ती करून अनुच्छेद 15(4) घटनादुरुस्ती केली आणि शिक्षणामधलं आरक्षणसुद्धा त्याच्यामध्ये लागू केलं। आणि त्यावेळेस तेव्हाचे संसदीय लोक बाबासाहेब म्हणाले की तुम्ही हे घटनेचं मंदिर बांधलं आहे, तुम्हीच हे उद्ध्वस्त करताय की काय? तेव्हा बाबासाहेब म्हणाले मी मंदिर घटनेचं बांधलं, पण पुजारी जर घाण करत असेल तर ती घाण साफ करायची कोणाची ती जबाबदारी आहे, त्यामुळे मी आज ती घाण साफ करतो। त्यामुळं आज सुप्रीम कोर्टाने जरी काही निकाल दिला असला तरी संसद सार्वभौम आहे, तिला सर्व अधिकार आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन जनता संसदेच्या पुढे जाऊन सार्वभौम आहे। आपण पाहिलं असेल की दिल्लीमध्ये जे मुलांचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये दाखवून देण्यात आलेलं आहे की या देशामध्ये जनता ही सार्वभौम आहे।
ताकदवार. एकंदरीत मराठा आरक्षण असेल, ओबीसींची मागणी असेल, आता अनुसूचित जातींची मागणी पुढे येत आहे. एकंदरीत राज्यात ही परिस्थिती का उद्भवलेली आहे? कारण अनेक जरांगे पाटील यांनी देखील 28-29 तारखेला आंदोलनाची घोषणा दिलेली आहे. का ही राज्यात परिस्थिती उद्भवलेली आहे, काय वाटते? ही उद्भवण्याचं कारण एवढंच की जे सत्तेवर बसलेत त्यांच्याकडे एवढी प्रचंड मेजॉरिटी असतानाच सुद्धा त्यांच्या मनामध्ये सिक्युरिटी नाही आहे. त्यांना असं वाटतं की आपण अल्पसंख्याक आहोत आणि आपण सत्तेवर बसलेलो आहोत. हे इथे असणारा तमाम बहुजन, एसी, अल्पसंख्याक हा वर्ग जर एकत्र झाला तर आपले सत्तेची खुर्ची खेचून घेऊ शकतो आणि त्यामुळं तो कधी एकत्र येऊ नये म्हणून हिंदू मुस्लिम असतील, हे मराठा ओबीसी असेल किंवा सरकारकडून हे सर्व सरकारकडून प्रयत्न केले जातात असा आमचा आरोप आहे. एकंदरीत सर, आपली मागणी आहे ही अनुसूचित जाती संदर्भातली, ही मागणी जर मुख्यमंत्री असेल किंवा सरकारने जर मान्य नाही केली तर काय पुढील दिशा काय असणार आहे? आज खरं तर मोर्चा निघतोय. आमची हा मोर्चाचं हे संपूर्ण डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आपल्याला सांगू इच्छितो, आजच माझा पुण्याला आहे, उद्या माझा नांदेडला आहे, परवा माझा परळीला आहे, म्हणजे त्याच्यानंतर 11 तारखेला या अंबेजोगाईला आहे, 12 तारखेला संभाजीनगरमध्ये हे मोर्चे चालू राहतील. हे अप टू म्हणजे जिल्हा लेवल, तालुका लेवल असे मोर्चे निघत राहतील आणि ते डिसेंबरपर्यंत निघणार आहेत. आणि डिसेंबरला जर सरकार ऐकलं नाही तर विधानसभेला घेराव घालण्याची आमची भूमिका राहणार आहे. हा सर, मोर्चात खरं तर काही वेळापूर्वी ज्या मोर्चा होतोय एकंदरीत सरकारच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील त्यात मागणी करण्यात आली. कसं पाहता? कारण आता एवढे मोर्चे निघत असताना सुद्धा सरकार ठम्म आहे, काही त्याच्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळं आता लोकांचा मनामध्ये उद्रेक वाढत आहे. त्यामुळे माझं सरकारला आव्हान आहे की मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी आता लोक करायला लागलेले आहेत. त्यामुळे वेळीच सरकारने या मोर्चांचं एकंदरीत भावनांचा आदर करून ताबडतोबीने उपवर्गीकरण रद्द करण्याची घोषणा करावी अशी आमची मागणी आहे. नक्कीच हे रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आहेत. खरं तर उपविभागाविरोधात जे मोर्चा निघत आहे याचा सरकारने लवकरात लवकर विचार करून खरं तर ही मागणी आहे ती सरकारने मान्य करावी असं जे स्पष्ट मत आहे ते आनंदराज आंबेडकर यांनी मांडलेलं पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.